हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार, त्यानिमित्ताने महालक्ष्मी व्रत करताना दिलेल्या काही नियमांचेही पालन करायचे आहे आणि लक्ष्मी कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. प्रत्येकाला वाटत असते की लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी ही आपल्यावरती व्हावी. यासाठी काही सोपे उपाय आहेत, ते आपल्याला करायचे आहेत. उपाय म्हणा किंवा आपल्या डेलीच्या पूजेमधला एक हिस्सा म्हणा, तर असे काही आपल्याला नियमाचे पालन करायचे आहे. तर सर्वप्रथम म्हणजे रोजच्या देवपूजेत जी शंखाला आपण स्नान घालत असतो, तर त्याची पूजा शंखाला नियमित स्नान घालून त्याची पूजा आपल्याला करायची आहे, कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे. दुसरं म्हणजे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल, म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी, त्यामुळे धनवृद्धी होते. महिन्यातून एकदा एखाद्या शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे. यात खोबरे, साखर, दही, साखर किंवा खडी साखर देखील चालू शकेल. एखाद्या शुक्रवारी देवीला श्रीफळ अर्पण करावे. श्रीफळ हे समृद्धीचे प्रतीक आहे. तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम, नाहीतर देवीला प्राजक्ताची फुले आवडतात. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे. वैजयंती फुलं देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असतात. भक्तिभावाने हे फुलं अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते. केळ्याची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही, परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते. अशा वेळेस जिथे केळ्यांचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे. तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा. ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो, त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते. रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते, म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरठा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा. ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते. अस्तव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही, तर देवीला तरी कसे आवडणार, म्हणून घर कायम स्वच्छ, आवरलेले आणि नीटनेटके असावे. अशा दारात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते. जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते, त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरद हस्त असतो. आपण मार्गशीर्ष महिन्यामधले उपवास पकडत आहोत. उद्या दुसरा गुरुवार आहे. तर काही प्रश्न महिलांच्या मनामध्ये असतात की गुरुवारच्या दिवशी केस धुवावेत की नाही धुवावेत. तर केस धुतलेले नाही चालणार, परंतु काही अडचणीमुळे जर कुणाला मासिक पाळीचा त्रास असेल, चौथा दिवस असेल, तर त्यांनी केस धुतलेले चालतील. परंतु केस धुवायच्या अगोदर तुम्हाला हळदी आणि बेसन केसांना लावायचं आहे, धुवून काढायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही शॅम्पू लावून धुवून काढू शकता. त्यानंतर गुरुवारचे व्रत सर्व करतात. सुवासिनी स्त्रिया, अगदी कोणी जोडीने नवरा बायको देखील गुरुवारचे व्रत हे करू शकते. फक्त विधवा स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात. फक्त देवीला ज्यावेळेस हळदी कुंकू वाहतो त्या टायमाला विधवा स्त्रीने फक्त स्वतःला हळदी लावून घ्यायची आहे, कारण कुंकू ही स्वतःला लावत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे उद्यापन देखील करायचं आहे. विधवा स्त्रीने उद्यापन देखील अगदी जसं करतात तसेच करायचे आहे. सुवासिनी स्त्रिया बोलावून तुम्ही उद्यापन करू शकता. आणि आपण जर कुठे गावाला जाणार असलो तर आपण उपवास करावा का? तर तुम्ही उपवास करावा, परंतु पूजा ही दुसऱ्यांच्या घरात तुम्हाला मांडता येणार नाही आणि त्यामुळे उपवास हा तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक गुरुवार एक्स्ट्रा करावा लागेल.
कुणाच्या मासिक पाळी आली असेल तर त्यावेळी तुम्हाला उपवास पकडता येईल, परंतु पूजा ही तुमच्या घरातल्या इतर व्यक्तीकडून म्हणजे तुमची मुलगी असेल, सून असेल, तर जाव असेल तर अशांकडून तुम्ही पूजा करून घ्यावी. जर सुतक पडले असेल अचानक, अशा वेळी तुम्ही उपवास करू शकता परंतु पूजा मांडू शकत नाही. अशा वेळी तुम्हाला एक गुरुवार एक्स्ट्रा पकडावा लागणार. जोपर्यंत आपण मार्गशीर्ष गुरुवार करणार आहोत तोपर्यंत घरामध्ये मांसाहार करता येणार नाही आणि गुरुवारच्या सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत कांदा लसूण हे वर्ज्य राहील. इतर कुणी खात असतील तर त्यांनाही विनंती करावी व महिनाभर घरात मांसाहार टाळावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्यापन हे आपण मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावे. जरी काही कारणामुळे एक्स्ट्रा गुरुवार धरावे लागले तरीही उद्यापन हे मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारीच करावे व त्यानंतर एक्स्ट्रा गुरुवार तुम्ही करू शकता. आणि उद्यापन हे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काळात लक्ष्मी यायच्या टायमाला आपल्याला करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.